रामकृष्ण हरी. पांडुरंगाचा रंग घेऊन आलेत सगळे. लोकांनी वारी केलीच पाहिजे, वर्षातून एकदा वारी केलीच पाहिजे. सांगायचं नाही मला हे काम आहे ते काम आहे. संदर्भाचं स्पष्टीकरण द्या ना तुम्ही. 1 वर्षाचं एनर्जी ड्रिंक आहे. क्या बात क्या बात. आपली जर मनापासून इच्छा असेल तर तो आपल्याला बोलवतो. कोणी म्हणणार नाही ते वारीला जातात, पण ते खरंच वारीला जातात. आणि पूर्ण तर रामकृष्ण हरी माऊली. तर कसे आहात तुम्ही? आजचा व्लॉग जो आहे तो खूप खास आहे, कारण की आज माऊलीचे वारकरी, पंढरीचे वारकरी त्यांच्या घरी परतलेले आहेत. तर त्यांचं एकदम धूमधडाक्यात एकदम जल्लोषात त्यांचं स्वागत केलेलं आहे. तर तुम्ही आधी सर्वात आधी त्यांचं स्वागत बघा, आणि आपण त्याच्यानंतर त्यांची वारकऱ्यांची मुलाखत पण घेतलेली आहे, ती पण शेवटपर्यंत नक्की बघा. खूप हसी मजाक धमाल खूप छान आहे, नक्की बघा. चला, आज खूप दिवसांनी टाकते, ठीक आहे? नक्की बघा, पूर्ण बघा. युगे युगे तोल्हा हो रणत्रैलोक्याचा भूमरी. माऊली 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 विठ्ठल माऊली. चाले वाखरीला खेळणारा घुमतो गजर टाळ मृदुकाचा वैष्णव देवान हा. कुणी ती खेळतो फुगडी, कुणी करीतो वंदन त्याच्या मध्ये माझ्या पंढरीचा तो कानडा. कुठे वाजवी शिटाळ, कुठे वाजवी शिवीणा, वैष्णवांच्या मैथिलीत विठू तू दंगला. ऐक माझ्या विठ्ठला साऱ्या तुझ्या सोहळ्यात जीव तुझ्या रंगी रंगून झाला सावळा. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आमचे मम्मी पप्पा काकू सगळे वारीहून परतलेत, घरी आले. तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही मस्तपैकी फुलांची रांगोळी काढलेली, आणि परत खाली पण आपली रांगोळी काढलेली छानपैकी. मस्तपैकी त्यांची पाय धुवून वगैरे छान स्वागत केलेलं आहे त्यांचं. आणि हे बघा, आता आले तर पांडुरंगाचा रंग घेऊन आलेत सगळे छानपैकी. हे बघा शकता. बघा मंडळी, आपलं वारकरी, तुम्हाला कसं वाटतंय? मग बसायचं कसं जसं की आपले वारकरी आलेले घरी, तर आपल्याला त्यांचा वारीचा अनुभव विचारूयात, ठीक आहे? चला, तुमचा वारीचा अनुभव कसा होता? काय वाटलं तुम्हाला वारी करून? काय वाटलं? समाधान वाटलं, चांगलं वाटलं. लोकांनी वारी केलीच पाहिजे ना. लोकांनी वारी केलीच पाहिजे, वर्षातून एकदा वारी केलीच पाहिजे. अजून काय काय केलं पाहिजे? काहीतरी लोकांना अशा म्हणजे टिप्स द्या ना. आपलं समाधानी आयुष्य, चांगला अनुभव तुमचा सांगा, वारीचा कसा होता, काय होता, जरा एकदम संदर्भाचं स्पष्टीकरण द्या ना तुम्ही. ठीक आहे, आपण यांच्याकडे जाऊयात. हां, तुमचा अनुभव कसा होता अर्चनाताई? बोला. छान, मस्त वाटतं. हां, सगळ्यांनी एकतरी वारी करावी, म्हणजे जन्माला आल्यासह एक तरी वारी करावी. करावी. हा, अच्छा, अजून? सांगायचं नाही मला हे काम आहे ते काम आहे. सगळे काम धंदा सोडून तेवढ्या वेळात वेळ काढून आपली ते आषाढी वारी, कार्तिकी वारी करावं. साक्षात भगवंताचं आमंत्रण आहे या वारीला, अच्छा, पांडुरंगाचं. आषाढी कार्तिकी विसरू नका माझं, सांगतच आहे तुझं पांडुरंग. अच्छा अच्छा. अजून काय? आणि भगवंत एवढे वारकरी आहेत, सगळ्यांची सोय करतो. काय गैरसोय होत नाही, सगळ्यांची सोय होती. सगळीकडे उभा राहतो, सगळीकडे सगळेच देव देवता सगळे जातात वारीला, सगळे जातात. हो. आपण आता यांच्याकडे येऊयात. तुमचा अनुभव कसा होता पुष्पाताई? आम्हाला खूपच छान अनुभव आला, चांगलं वाटलं. अजून? 1 वर्षाचं एनर्जी ड्रिंक आहे एक वारी म्हणजे. अरे वा 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 वा, टाळ्या 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 टाळ्या. वारी केलीच पाहिजे प्रत्येकाने, घरची पण आणि तिथं राहण्याची पण सगळी सोय पांडुरंग करीत असतो. त्याच्यामुळे घरचं टेन्शन घ्यायचं नाही आणि वारीतलं नाही. आपल्याला वारीला जायचं असलं, तो आपली जर मनापासून इच्छा असेल
तो आपल्याला बोलवतो आणि सगळी जी मागची काय पण सोय असो, मुलाबाळांची कुणाची पण असो, सगळी सोय पांडुरंग करतो. फक्त आवड पाहिजे, फक्त आवड पाहिजे, मनात जिद्द पाहिजे की प्रेम पाहिजे आपल्याला त्याच्याबद्दल. देवाबद्दल प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, इच्छा पाहिजे, इच्छा ठेवायची, फक्त जायची, चालायची. देव आपल्याकडून चालून घेतो. आता माझे आई वडील 5 वर्ष झाले वारी करतायत आणि काकू पण 3 वर्ष झाली वारीला जाते. ठीक आहे, हा बघा, कोणी म्हणणार नाही ते वारीला जातात, पण ते खरंच वारीला जातात आणि पूर्ण वारी करून येतात. म्हणजे बसत नाही कुठं. ठीक आहे, चला. बसणारे लोक पण वारी करतात. हा, हे बघा, हे एसीत बसणारे लोक आहे. ठीक आहे, म्हणजे एसीत बसणारे लोक सुद्धा वारी करतात. सांगायचा उद्देश हाच आहे की वारीला जाताना सोय सुविधा बघू नये, काय होईल ते होईल, जाण्याची तयारी ठेवायची फक्त. ठीक आहे, हो की नाही? तुमची बोलण्याची इच्छा? एवढा दिवस चाललो, 10-12 दिवस, पण चंद्रभागेत स्नान केल्यावर सगळा सीन भाग हलका झाला. अजिबात गेला भाग. शिन्न गेला झाला आनंद. इतकं भारी वाटलं ना, अजिबात दमल्यावानी वाटलं नाही, चालल्यावानी वाटलं नाही. चंद्रभागेत स्नान केल्यावर एकदम सगळं विसरून गेलो, पाठीमागचं सगळं एकदम भारी वाटलं. आणि मंडळी, इतर वेळेस लोक किती चंद्रभागेच्या पाण्याला नाव ठेवतात, म्हणजे ते पाणी स्वच्छ नसतं, असं असतं तसं असतं. पण एकादशीच्या दिवशी जेवढे वारकरी येतं, किती वारकरी येतात, लाखात वारकरी असतात, ते सगळे त्याच्यामध्ये स्नान करतात. तेव्हा त्यांना म्हणजे कुठलाही त्रास होत नाही. सांगण्याचा उद्देश चांगला आहे. नाही, चंद्रभागेत सगळं खराब पाणी असतं, पण भावना त्या मागची चांगली असती, विठ्ठलाची, म्हणून ते शुद्ध होतं. जरी अशुद्ध असलं तरी त्याला भावना तशी दिल्यावर, मनात चांगली भावना असल्यावर त्याला ते चांगलं स्थान प्राप्त होतं आणि आपल्याला त्याचा त्रास होत नाही. बरोबर. त्याच्यावरती एखादी ओवी वगैरे असेल तर सांगताल का? ओवी पुढच्या वर्षी. तुमचं काही सांगणं आहे का? हे घरीच होते बरं का. ह्या आजी आहेत आमच्या, ह्या आजी बरं का. आजी आपण आजीला विचारूया. आजी सांगा. काय सांगू आता. त्यांचा व्हिडिओ बघूनच मला जाऊशी वाटलं, खूप आनंद वाटला त्यांचा पाहून. आनंदीच झाले मी खूप पाहून. हा ना, त्यांचे ते म्हणजे तिकडे वारीला गेले होते, आम्हाला व्हिडिओ पाठवायचे, तर व्हिडिओ पाहूनच आजीला एवढा आनंद व्हायचा ना, आजीला वाटायचं आता मी तिथं पळत जाऊ काय नाही. आजीचे गुडघे त्रास देतात, म्हणजे आजीला नीट चालता येत नाही म्हणून आजी जाऊ शकत नाही, आहे का नाही. आजीने घर बसून आनंद घेतला, म्हणजे ते बाहेर गेले तेव्हा आजीने घर सांभाळलं. इथूनच त्यांची वारी झाली, असं म्हणजे असंच म्हणायचं ना. काही ना काही हे होते इथं म्हणून ते जाऊ शकले, हो की नाही. हो वारकरी, अजून काही तुमची तो एक डायलॉग म्हणा ना. तो एक थोडं डोके देते, थोडं डोके देते. एक वारकरी, प्रत्येकाने एक वारकरी तयार करायचा दरवर्षी. एक तरी वारकरी तयार करायचा आपल्या. ह्यांचा वारीचा अनुभव ऐकून एक जरी वारकरी तयार झाला ना पुढच्या वर्षी वारीला जायला, तर या ब्लॉगचं तथ्य झालं, म्हणजे काय कारणी लागला. वारी केल्यानंतर मोक्षाची प्राप्ती. काय एक वारी केल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होती. आयलं तुम्ही तर मग किती वारे केलं तर तेवढं नाही ना अजून आपलं पुण्य. चांगले असंच सगळ्यांनी इथून प्रेरणा घ्या. आम्हाला पण जायचं होतं, आम्हाला पण वारीला जायचं होतं, पण आता काय कॉलेज वगैरे त्याच्यामुळे जाता नाही आलं. आम्ही पण प्रयत्न करू पुढच्या वर्षी जाण्याचा. आम्ही पण जाऊ, तुम्ही पण या, नक्की या. माऊली आठवलं का तुम्हाला? आठवलं का? बोला ना, काय झालं तुम्हाला बोलायला? काय नाही, यांना 2-4 वारकरी तयार करून द्यायची मला. हे ना आमच्याच गावातून दिंडी निघती. ठीक आहे, 5-6 वर्ष झाले आपल्या गावातून, 6 वर्ष झाले आमच्याच गावातून दिंडी जाती आणि आम्ही सगळे त्याच वारीत जातो, म्हणजे सगळे त्याच वारीत जातात. पाणी सगळं असतं ते सगळं व्यवस्थित होतं. काही नाही, भगवंत कोणाला उपाशी ठेवत नाही, कोणाला झोपायला जागा नाही असं नाही, काही नाही, सगळी सोय करतो पांडुरंग. फक्त तुम्ही निघा त्या वाटेने.
काहीच काम नसते, फक्त चालायचं काम असते, दुसरं काहीच काम नसते. अहो भगवंताचं नाव घेतात सारखं तुम्हाला कोणतंच काही कमी पडत नाही, फक्त त्याचं भजन करीत चला वाटेल. रामकृष्ण हरी. घरी किती काम करतो हम्म. तरी कोणी टाइम खायला देत नाही, हा आपल्याच हाताने करून खावं लागत आहे. हा भगवंताच्या वाटेने निघत होता तिथं काहीच नाही ना. आणि पहिली गोष्ट म्हणजे लेडीजला पहिलं स्थान कुठंच नसतं जेवणाला, वारीमध्येच लेडीजला पहिल्यांदा. हा हे खरं आहे बरं का. पुरुषांना नंतर बसवतात वारीत, हे सोलाने सचे. ठीक आहे, वारीत सगळ्यात आधी महिलांना बसवतात, सगळ्यात आधी महिलांना बसवतात. ठीक आहे, पंक्तीला. आणि तसं घरात तुम्ही बघा बरं, आधी माणसाला जेवायला द्यायचं, मग नंतर बायकांनी जेवायचं, असं नसतं. त्यासाठी प्रत्येक मध्ये टाळ घ्या, वाजत गाजत पंढरीला जाऊया. वा 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 वा, क्या बात क्या बात क्या बात. नक्की महिलांनी तर नक्की वारीला जा, कशाचं टेन्शन घेऊ नका, फक्त वारीला जा. काय असतं गेल्यावर सगळं होतं, मग हाय तोपर्यंत का नाही होत, हाय तोपर्यंत सोडायचा. माणसाचा क्षणाचा भरोसा नसतो, क्षणाचा भरोसा नसतो. हाय तोपर्यंत वारी करून या. मी लय भाषण सांगते, मी पण जाणार आहे वारीला, असं नाही आता नाही गेले, होई ना झालं, जाणार आहे वारीला. पण आता वर्षभर घर प्रपंचासाठी सगळं करायचं, 10 दिवस फक्त पांडुरंगासाठी करा. हा 10 दिवस फक्त पांडुरंगासाठी करा, आणि तो सगळं बघून घेतो. सगळं करतो. इतर वेळेस आहे ना, इतर वेळेस म्हणजे काही काहींचे खाण्याचे हाल होतात, कोणाला खायला देत नाही. पण एकदा तुम्ही वारीच्या वाटेने निघले, तिथं कोणीही उपाशी राहत नाही. भरभरून नको भरभरून नको नको म्हणूस तर भेटतं. पंढरीमध्ये लाखोनी लोक असतील, एखादी माणसाची गैरसोय होती का? त्याला आंघोळ मिळत नाही, त्याला जेवण मिळत नाही, त्याला झोपायला जागा नाही. घरी नाश्ता साधला नाही. हा ती सगळी पनवेल जिल्ह्याला आहे ना, लिहिलं आहे पांडुरंग जिल्ह्याला आहे ना. बरोबर. लाखोनी पब्लिक. आणि सगळा पाठवतो. आणि ह्या वर्षी तुम्ही बघितलं असेल, आळंदीत किती मोठा पूर आला होता. किती पूर आला होता 2 दिवस आधी, वारी निघायच्या आधी. आणि वारी निघायची त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी पाऊस झाला नाही. आपली नर्मदा नदी ना, इंद्रायणी, सॉरी हा इंद्रायणी नदीचा पूर, त्या म्हणजे तो जो पूल आहे त्या पुलाच्या खालून पाणी जायला लागलं, नाहीतर पाणी फार निम्म्या पुलाच्या वरती गेलो होतं पण. ठीक आहे, म्हणजे साक्षात ती परमेश्वराचीच कृपा म्हणावे ना. अलीकडे ये मला पलीकडे नाही पांडुरंगा, नदी भरली रे चंद्रभागा, इथं नदी भरली रे इंद्रायणी. ठीक आहे, म्हणजे साक्षात पांडुरंगाने तो रस्ता मोकळा करून दिला. मग अजून काय पाहिजे? अजून कसं बोलवणं पाहिजे पांडुरंगाचं तुम्हाला? साक्षात ज्ञानेश्वर माऊलींना जायला ते पांडुरंगाने रस्ता मोकळा करून दिला. आणि जोपर्यंत पुण्यात दिंडी होती, पाऊस झालेला नाही, पाऊस नाही झाला, झाला तरी थोडीफार बुरबुर. पंढरपूरमध्ये जेवढे लोक होते तर पाऊस नाही झाला ना. नाही झाला, वारी जोपर्यंत होती पाऊसच नाही झाला. आणि ह्यावेळेस ऊन पण कमी होतं है ना, नाहीतर मागच्या वर्षीला काय पडलं सगळे. हा पाऊस जर असता तर झोपायचं कुठे, झोपायचे लय वांदे होते वारीत, पण होतं सगळं. पहिलं वारीला गेलो होतो तेव्हा झालं होतं आपलं पहिलं. पाणी सुद्धा पाणीच होतं, पाणी बाहेर. तंबू ठोकून राहिले तिथं पाण्यात. ऊन वारा पाऊस पाणी, पांडुरंगासाठी जिद्द असेल तर काही रोखू शकत नाही तुम्हाला त्याच्या भेटीला जायला. आपण आपल्या घरी किती किती मोठे असू द्या, पण त्या वाटाने सगळे सारखेच आहेत. श्रीमंत गरीब लहान मोठे, तिथं कोण नाही आवड निवड नाही. जो कोट्या दिवस असेल त्याला त्या वेळेच्या खाली झोपावं लागतं. भगवंताच्या आणि जो गरीब आहे भिकारी आहे, एकाच छताखाली, एका छताखाली. हा त्याच्या दारात. श्रीमंत आणि गरीब दोघं एकाच छताखाली असतील. तिथं कळतं गेल्यावरती तिथं कोणाला उच्च दर्जा नाही, खालचा दर्जा नाही, सगळ्यांना त्याच्या खाली सगळे सारखे, त्याच्या नजरेत सगळे सारखे येतात. किती कोट्या दिवस असला तो पण चंद्रभागेचा आंघोळ करतो, आणि किती गरीब असला तो पण चंद्रभागेचा आंघोळ करतो. त्याला वेगळे आंघोळीची सोय केली जात नाही. बरोबर बरोबर आहे ना. आणि एवढा आम्ही सगळा अनुभव सांगितलेला आहे. तो अनुभवासाठी तुम्ही एकदा तरी वारी करा, तुम्हाला अवश्य अनुभव येणार आणि तुम्ही पण त्याचा आनंद घेणार. आणि मी ह्यांच्या अनुभवावरून मी एवढं सांगते. ठीक आहे, ह्यांच्या अनुभवानुसार मला एक अनुभव आलाय.
जो माणूस एकदा वारीला जातो ना, जो माणूस एकदा वारीला जातो तो पुढच्या वर्षी जाणारच, हमखास जाणार. किती जरी म्हणजे तो देवाला वगैरे मानत नसेल, पण तरी जोर तो कोणाच्या संगतीने वगैरे एकदा तरी गेला ना वारीला, तरी पुढच्या वर्षी तो जाणारच. आणि ह्याच वर्षी आम्ही खूप सारे अनुभव बघितले. तर मागच्या वर्षी काही लोक गेलते, काही लोक म्हणजे भरपूर लोक गेलते आमच्या गावातूनच, जे की म्हणजे लय कामं असते त्यांना, पण ते ह्या वर्षी परत टाइम काढून गेलेच. म्हणजे ती एक ओढ लागते देवाला भेटण्याची, ओढ. आणि खास आजच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी देव मंदिरात नाही बसत, तो कळसावर जाऊन बसतो, की सगळ्या माझ्या वारकऱ्यांना, सगळ्या माझ्या भक्तांना माझं दर्शन घडावं. ठीक आहे, म्हणून लोक तिथे जातात. ज्यांना मंदिरात आतमध्ये जायला खूप रांग असते, म्हणजे खूप रांगा असतात, पण लोक कळसाचं दर्शन घेतात आणि मंदिराला फेरा मारून येतात. वारी एकदम छान झाल्यासारखी वाटते, प्रसन्न, वर्षभराचा ताण तणाव सगळं मिटल्यावर वाटतं. हो की नाही? जा एकदा तरी वारीला सगळ्यांनी. हमखास करा. आम्ही दोघी पुढच्या वर्षी जाणार येतो. कधीही वारीला जा, उशीर नसतो. पण तुम्हाला जेवढ्या लवकर ते कळेल ना, जेवढ्या लवकर तुम्हाला ते आत्मसात होईल की आपण वारी केली पाहिजे, तुम्ही असं करा. नका म्हणू, काम आहे, मला टाइम नाही, माझं एक काम राहिले, सगळे काम करेन पांडुरंग तुमचे, तुम्ही फक्त त्या वाटेने निघा. तुम्ही म्हणता मी नंतर जाईन, आपल्याकडे किती पैसा पाणी भरपूर असू द्या, पण जोपर्यंत आपल्या हातपाय नीटनेटके तोपर्यंत आपण आपलं स्वतः हे करा. हे खरं आहे बरं का, हे खरं आहे. तुम्ही म्हणता की मी वारीला गेलो, माझं हे काम नाही व्हायचं, ते काम नाही व्हायचं, माझं हे काम थकीत आहे, त्याची तारीख आलेली आहे, असं म्हणू नका. तुम्ही तिकडे जा, तोपर्यंत त्या कामाची तारीख येणार नाही. तिकून तुम्ही ज्या दिवशी येतात ना, त्या दिवशी तुम्हाला त्या कामाची तारीख. हा आमचा स्वतःचा अनुभव. ठीक आहे, हे खरं सांगते. म्हणजे असं एक काम खूप दिवसाचं थकीत, ठीक आहे, खूप दिवसाचं काम थकीत होतं, ते काम होईल 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 म्हणून वारीला जायचं का नाही कॅन्सल करायचं असं चालू होतं. पण वारीला गेले, ते काम होईल, म्हणजे ते काम होणार आहे असा फोन आला. ही देवाची महिमा. ठीक आहे, तर नक्की वारी करा, पांडुरंगाचं नामस्मरण करा, एक तरी करा. ठीक आहे, एक तरी वारी करा. हे बघा, ही आजची आमची देवपूजा. ठीक आहे, हे बघा, हे आमचे पांडुरंग, रखुमाई, बघा खूप छान पद्धतीने आजचे दिवस. चला परत एकदा, पुंडलिक वते हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, संत जगन्नाथ महाराज की जय, स्वामी महाराज की जय, सब सत्तम की जय रामकृष्ण हरी. जय.